हे चला इकडे लक्ष द्या. आता इथं प्रश्न तुम्हाला जो विचारलाय परत एकदा नीट लक्ष द्यायचं व्यवस्थित. हा, 3 अंकी संख्या दिली. काय दिली? 3 अंकी संख्या. त्या 3 अंकी संख्येमध्ये तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न काय सांगितलाय की त्या 3 अंकी संख्यांची जी बेरीज आहे ती 3 अंकी संख्यांची बेरीज ही आपल्याला काढायची आहे. बरोबर. मग हे जे 3 अंक आहेत ते तुम्हाला आधी मानावे लागतील. बरोबर. मग आता पहिल्यांदा काय करतोय आपण? पहिल्यांदा आपण असं मानलं की एकक स्थानचा अंक हा किती आहे? y. किती आहे? y. आणि शतक स्थानचा अंक जो आहे तो किती आहे? शतक स्थानचा किती आहे? x. बरोबर. मग आपण इथं लिहिलं एकक स्थानी लिहिलं y आणि शतक स्थानी काय लिहिलं? x. बरोबर. आणि हा जो मिडलचा अंक आहे त्यांना काय सांगितलंय? मिडलचा जो अंक आहे तो शतक स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक आणि +1 यांच्या इतका आहे. बरोबर. म्हणजे दशक स्थानचा अंक या दोघांच्या बेरजेपेक्षा 1 न कमी आहे. याचा अर्थ या दोघांची बेरीज अधिक काय तो 1 आहे. आलं लक्षात? मग आता जर हा शतक स्थानचा अंक असेल तर याची किंमत ऍक्च्युअल नुसती x नाही होणार. ती काय होणार? 100x. समजा हा अंक कुठं लिहिलाय? दशक स्थानी. तर याची किंमत x अधिक y अधिक 1 एवढीच नाही होणार. त्याला 10 काय करावं लागेल? गुणावं लागेल. आणि y हा अंक कुठे? एकक स्थानी. तर त्याला कितीनं गुणावं लागेल? 1 न गुणावं लागेल. म्हणून आपल्याला मिळणारी जी संख्या आहे ती या ठिकाणी दिली बघा. 3 अंकी संख्या 100 ने x ला गुणलं 100x. 10 ने x अधिक y अधिक 1 ला गुणलं 10 गुणिले x अधिक y अधिक 1 मिळेल. आणि 1 न y ला गुणलं y मिळेल. बरोबर. परत काय केले? हे 100x तसंच ठेवले. 10 न x ला गुणलं 10x आलं. 10 न y ला गुणलं 10y आलं. आणि 10 न 1 ला गुणलं 10 आलं. आणि हे y तसंच. आता हे 100x आणि 10x किती आलं? 110x. हे 10y अधिक 1y 11y आणि हे 10 शिल्लक राहिले. म्हणजे ही पहिली संख्या तुम्हाला मिळाली. ही मूळ संख्या झाली. ही 3 अंकी संख्या काय झाली? मूळ संख्या. आलं लक्षात? ही मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर दिलेली अट काय आहे? दिलेली अट अशी आहे की ही जी 3 अंकी संख्या आहे आत्ताची ही त्या ठिकाणी 17 पटीच्या म्हणजे 17 पटीनं आहे. कुणाच्या? त्यांच्या अंकांच्या बेरजेच्या. बरोबर. मग अंक कुठला आहे? एक अंक आहे x शतक स्थानचा. दशक स्थानचा अंक काय? x अधिक y अधिक 1 आणि एकक स्थानचा अंक काय? y. यांची बेरीज करायची. यांची काय करायची? बेरीज. आणि त्याला किती न गुणायचं? 17. त्यावेळेला तुम्हाला ती मूळ संख्या मिळेल. आता मूळ संख्या काय होती? 110x अधिक 11y अधिक 10. बरोबर. म्हणजे ही मूळ संख्या आपण इथं लिहिलेली ती इथं लिहिली. ती किती आहे? 17 पटे. किती आहे? 17 पटे. कुणाच्या 17 पटे? तर त्यांचे ज्या अंकांची बेरीज केली त्याच्या 17 पटे. परत बघा ही डावी बाजू आपण आहे अशी लिहिली इथं. ह्या 17 ने x ला गुणलं. बरोबर. सॉरी आधी पहिलं काय करून घ्या. x ला x गुणलं. सॉरी x अधिक x किती आलं? 2x. x अधिक x 2x आलं. y अधिक y किती आलं? 2y. आणि हा एक तसंच राहिला. आता काय केलं? 17 न 2x ला गुणलं 34x आलं. 17 न 2y ला गुणलं 34y आलं. आणि 17 न 1 ला गुणलं 17 आलं. बरोबर. आता इथं 110x अधिक 11y अधिक 10 बरोबर किती आलं? 34x अधिक 34y अधिक 17. आता काय केलं लक्षात घ्या. हा अधिक 34 आहे. इकडे गेल्या वजा 34. बरोबर. इकडचं पण हे काय येणार आहे? अधिकचं वजा. आपल्याला काय मिळालं? 110x हे अधिक 34x. इकडे आलं काय झालं? वजा 34x. परत काय लिहिलं आपण? 11y हे अधिक 34y. इकडे आल्यावर काय झालं? वजा 34y. आणि हे अधिक 10 कुठं लिहिले? उजव्या बाजूला. ते काय झालं? वजा 10. उजव्या बाजूला कोण राहिले? फक्त 17. 17 न 10 गेले. किती राहिले? 7. म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला काय मिळेल? 110x वजा 34x किती आलं? 76x. आणि 11y मधून 34y आपल्याला वजा करायचं. पण 34 मधून 11 वजा केले. किती आलं? 23. मोठ्या संख्येत चिन्ह काय? वजा. म्हणून काय आलं? वजा 23y बरोबर 7. पहिलं समीकरण आपल्याला मिळालं. कळलं का इथपर्यंत? बरं. आता नंतर काय सांगितले बाळांनो की अंक आपल्याला उलट्या क्रमाने लिहायचे. अंक काय करायचे? उलट्या क्रमाने लिहायचे. म्हणजे एकक स्थानचा अंक तुम्हाला
शतक स्थानी लिहायचंय. कुठे लिहायचंय? शतक स्थानी लिहायचंय. आणि शतक स्थानचा अंक कुठे लिहायचंय? एकक स्थानी लिहायचंय. आणि मधला जो अंक आहे तो कसंही केलं तरी तो मध्येच येणार आहे, तो बदलणार नाही. म्हणून इथं जो शतक स्थानचा अंक होता एक्स तो एकक स्थानी गेला आणि एकक स्थानचा जो अंक होता वाय तो शतक स्थानी आला. मग आता याच्यामुळे काय झालं, त्याची किंमत बदलली. कारण शतक स्थानी आल्यामुळे त्याची किंमत काय झालं, गुणुले 100 करावं लागेल. दशक स्थानी असल्यामुळे गुणुले 10 आणि एकक स्थानी आहे म्हणून गुणुले 1. आता असं केल्यानंतर तुम्हाला नवीन संख्या मिळाली. काय नवीन संख्या मिळाली? 100 गुणुले वाय 100 वाय, 10 गुणुले x अधिक वाय अधिक 1 आणि अधिक काय येणार 1 गुणुले x. कळलं का? बरोबर. आता 100 वाय तसंच लिहिले. 10 न x ला गुणलं 10x, 10 न y ला गुणलं 10y आणि 10 न 1 ला गुणलं किती आलं? 10. आणि हा 1x तसंच आपापसात बोलू नका. 100 y अधिक हा 10y इकडे लिहिला 110y, हे 10x आणि हा अधिक 1x किती आलं? 11x. आणि ही 10 संख्या तशीच लिहिली. काय कळलं का तुम्हाला? दुसरी संख्या आपल्याला मिळाली, म्हणजे नवीन संख्या मिळाली. कधी मिळाली? आदला बदल केल्यानंतर किंवा संख्या म्हणजे अंक जे आहेत ते उलटे लिहिल्यानंतर. आता दिलेली अट काय आहे बघा. दिलेली अट अशी आहे की जी मूळ संख्या आहे त्या मूळ संख्येमध्ये आपल्याला काय करायचंय? मूळ संख्या कोणती होती? 110x अधिक 11y अधिक 10. त्याच्यामध्ये तुम्ही काय मिळवलं? 198 मिळवलं. तर नवीन संख्या मिळते. मग नवीन संख्या काय आहे? 11x अधिक 110y अधिक 10 ही आता मिळालेली संख्या. आणि आधीची संख्या काय होती? ही 110x अधिक 11y अधिक 10. त्याच्यात 198 मिळवलं की तुम्हाला ही नवीन संख्या मिळाली. इथपर्यंत काय अडचण आहे का? आता हे आपल्याला सोडवायचं बघा. 110x आहे असं ठेवले, हे अधिक 11x इकडे घेतलं वजा 11x, परत हे अधिक 11y तसंच ठेवलं, अधिक 110 इकडे गेलं काय घेतलं वजा 110 आणि हे अधिक 10 हे अधिक 198 हे तुम्ही हे अधिक 10 मी पलीकडे घेतलं तर काय झालं वजा 10. डायरेक्ट काय झालं कॅन्सल. काय शिल्लक राहिलं? वजा 198. आणि डाव्या बाजूला काय आलं? 110 मधनं 11 गेले 99x, 110 मधनं 11 गेले 99y. फक्त हे वजा मोठे संख्या चिन्ह असल्यामुळे इथं वजा आलं. समीकरण काय मिळालं? 99x वजा 99y बरोबर वजा 198. बरोबर. मग आता इथं 99 न भाग जातो, इथं 99 न भाग जातो, इथं 99 न भाग जातो. म्हणून आपण काय केलं इथं बाळांनो? समीकरणाच्या दोन्ही बाजूला काय केलं आपण? 99 न भागले. बघा 99x भागिले 99, 99y भागिले 99, 198 भागिले 99. 99 ला 99 कॅन्सल, इथं 99 ला 99 कॅन्सल, x मायनस y राहिलं. बरोबर. आता इथं हे वजा आहे हे अधिक आहे, भागाकार काय येणार? वजा. आणि 99 इतके 99, 99 दुने 198 म्हणजे किती आलं इथं? 2. मग x मायनस वाय इक्वल टू काय आलं? -2. आता हे समीकरण मिळालं की नाही? तर फक्त काय केले? हे मायनस वाय डाव्या बाजूला, उजव्या बाजूला गेल्यावर काय झालं? प्लस. म्हणजे एक्स ची संख्या तुम्हाला मिळेल ना, एक्स ची किंमत मिळाली तुम्हाला. एक्स किती मिळाला? y-2. आता या एक्स ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवली. समीकरण 1 कोणते? इथं दिले बघा. समीकरण 1 76x वजा 23y बरोबर 7. मग या ठिकाणी काय केले? ते समीकरण 1 आपण लिहिलं. 76x वजा 23y बरोबर 7. आता 76 तसंच ठेवलं आणि x ची किंमत किती घेतली? y वजा 2. इथे काय घेतलं? y वजा 2 वजा 23y हे तसंच आणि 7 बी तसंच. आता लक्षात घ्या 76 जे आहे 76, आता इथं 76 न y ला गुणलं किती आलं? 76y. ह्या 76 न 2 ला गुणलं किती आलं? 152. हे वजा 23y तसंच, हे अधिक 7 तसंच. आता 76y वजा 23y किती आलं इथं? 53y. 76 अधिक असल्यामुळे हे बी अधिक आलं. हे वजा 152. पलीकडे गेल्यावर काय झालं? अधिक 152. 152 आणि 7 किती आलं? 159. बरोबर. आता इथं काय केले लक्षात घ्या. 53y बरोबर किती आले? 159 आले. किती आले? 159. मग हा 53 गुणुले इकडे गेल्या भागिले 159 भागिले 53 किती आलं? 3. y ची किंमत मिळाली की नाही? किती मिळाली तुम्हाला? 3. पण x माहिती आपल्याला, x किती आहे? y वजा 2. y च्या जागेवर काय टाकलं बाळांनो? 3 वजा 2. 3 वजा 2 किती आला? 1. म्हणजे तुम्हाला बाळांनो x मिळालेला आहे 1 आणि y मिळालेला आहे 3. याचा अर्थ काय होतो? तुम्हाला एकक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक मिळाला.
सॉरी दशक नाही, कुठला शतक. सांगा काय म्हणलेला आपण, एकक स्थानचा अंक काय होता, एकक स्थानचा अंक बघा वाय होता, काय होता वाय, आणि शतक स्थानचा काय होता एक्स. मग वाय काय मिळाला 3 आणि एक्स काय मिळाला 1. बरोबर. मग पहिली संख्या आणि दुसरी संख्या त्या दोन्ही संख्या काढून बघायच्या. तर पहिली संख्या काय आली 110 एक्स अधिक काय 11 वाय अधिक काय आलं 10. मग 110 गुणिले एक्स ची किंमत किती 1. 11 गुणिले वाय, वाय ची किंमत किती 3 अधिक 10. 110 1 110, 11 त्रिक 33 आणि काय आलं 10. 110 आणि 10 किती 120, 120 आणि 33 153. पहिली संख्या काय 153. दुसरी संख्या बघा 11 एक्स अधिक 110 वाय अधिक 10. बरोबर. मग 11 एक्स अधिक काय आलं 110 वाय आणि अधिक 10. मग इथं 11 एक्स ची किंमत 1, 110 वाय ची किंमत किती 3 अधिक 10. 11 1 11, 11 त्रिक 33 आणि वरचा 0 आणि अधिक 10. मग आता 130 आणि 10 किती 140, 140 सॉरी 340, 330 आहे ना, 330 अधिक 10 340, 340 आणि 11 किती 351. मग 351 ही नवीन संख्या. मग पहिली संख्या काय मिळाली 153, दुसरी संख्या काय मिळाली 351. जर या दोघांची वजाबाकी केली आणि ती जर 198 आली तर याचा अर्थ आपलं उत्तर बरोबर आहे. पहिली संख्या काय मिळाली 153 आणि दुसरी संख्या काय मिळाली 351. आले का लक्षात, समजले.